नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे। नवी मुंबई शहरात IT कंपन्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्यामुळे नवी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडून जनजागृती म्हणून साय5 म्हणजेच सायबर फायनान्स या टीमची स्थापना करण्यात आली आहे। या टीमच्या माध्यमातून ऑनलाईन फ्रॉड होऊ नयेत याकरिता आता कामे केली जाणार आहेत। या टीममध्ये 500 पोलिसांना योग्य ट्रेनिंग दिले असून यापुढे सायबर गुन्हे घडणार नाहीत याची दक्षता ही टीम घेईल। आतापर्यंत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 250 कोटी रुपयांचा ऑनलाईन फ्रॉड झाल्याची नोंद आहे। ही बाब अत्यंत गंभीरतेने नवी मुंबई पोलिसांनी घेतली असून यासाठी निधी व सहकार्य करण्यासाठी फेडेक्स व युनायटेड वे या आस्थापनांनी तयारी दर्शवली आहे आणि फेडेक्सने आर्थिक सहकार्य सुरू केले असून युनायटेड वे यांच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे। त्यामुळे आता नवी मुंबई शहर हे सायबर क्राईम मुक्त करण्यावर भर राहणार असल्याचे अमोल काळे यांनी सांगितले। बघतोय की नवी मुंबई ही जेवढं इमर्जिंग एक सिटी आहे इकॉनॉमिकली, कंपन्या नवीन या ठिकाणी आहेत आणि इथे जे काम करणारे IT पार्क्स आहेत, डेटा सेंटर्स आहेत, त्याच्यामुळे टेक्नॉलॉजी ड्रिव्हन विषय नवी मुंबईमध्ये आणि ओव्हरऑल MMR मध्ये आपल्याला दिसतो। या सगळ्यांमुळे सायबर फ्रॉड सुद्धा वाढलेले आपल्याला एकंदरीत दिसतात। नवी मुंबईचं जर उदाहरण घेतलं तर चालू वर्षामध्ये 250 करोडपेक्षा जास्त रुपये आतापर्यंत लोकांचे सायबर ऑफ झालेले, सायबर फ्रॉडमध्ये लोकांचे आपले गमावलेले त्यांनी तेवढे पैसे आहेत। चॅलेंज नवीन आहे, त्याच्यामुळे आमच्या माननीय पोलीस आयुक्त सरांनी साय5 युनिट्स प्रत्येक पोलीस स्टेशनला स्थापन केलं। आतापर्यंत फक्त सायबर पोलीस स्टेशन जे होतं ते क्राईम ब्रांचचं अधिपत्याखाली हे काम करायचं आणि इकॉनॉमिक ऑफेन्स विंग होतं जे इकॉनॉमिक रिलेटेड गुन्हे बघायचं। मात्र पोलीस स्टेशनला पण असं एक युनिट असलं पाहिजे म्हणून साय5 युनिट्स तयार केलेलं आहे, सायबर प्लस फायनान्स। आणि यांनी नवीन गुन्हे जे दाखल होतात त्याचा तपास योग्य रीतीने कराय, याच्यासाठी त्यांना ट्रेनिंगची गरज होती। ट्रेनिंगसाठी ट्युटर कुठे आहेत किंवा त्याच्यासाठी जो येणारा खर्च आहे तो कोणी करायचा, ह्या बऱ्याचशा समस्या त्याच्यामध्ये असतात। फेडेक्स आणि युनायटेड वे या दोन्ही ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्या एकत्र आल्या। फेडेक्सने त्याच्यासाठी फायनान्शियल मदत केली, युनायटेड वेनी त्यासाठी ट्रेनिंग ऑर्गनाईज केलं। साधारणतः 10-17 याच्यामध्ये झालेत। या संपूर्ण सत्रामध्ये 500 पोलीस ऑफिसर आणि अंमलदार जे आहेत यांना ट्रेनिंग दिलं गेलं। ही सुरुवात आहे। यानंतर मॅक्सिमम आमचा जो स्टाफ आहे, जो पर्टिक्युलरली साय5 युनिटमध्ये काम करणार आहे, जो सायबर पोलीस स्टेशनमध्ये काम करणार आहे, ह्या लोकांचं 100% ट्रेनिंग पूर्ण करणे, येणाऱ्या सर्व सायबर गुन्ह्यांना दाखल करून घेणे, दाखल केलेल्या गुन्ह्यांचं डिटेक्शन ह्या ट्रेनिंगच्या मार्फतीने करणे व जे आरोपी आहे हे याच्यामधनं योग्य आरोपीपर्यंत पोहोचणे आणि त्यांना पकडणे, सोबतच अवेअरनेस वाढवण्यावर सुद्धा आमचा फार मोठ्या प्रमाणात भर आहे। तर निश्चितच हे ट्रेनिंग सत्राची सुरुवात जी आहे ती सायबर ऑफेन्स फ्री नवी मुंबई हे करण्यासाठी याचा नक्कीच लाभ होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे।